हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज आपण रांगोळी बनवून जे उरलेलं साईडचं रेक्झिन असतं, छोटे छोटे तुकडे असतात, त्याचा एकदम छान असा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ जे आहे तर ते शेवटपर्यंत पाहायचं आहे. 2-3 आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कसं करायचं, कशी डिझाईन काढायची, कशासाठी याचा वापर करू शकतो, हे सगळं सांगणार आहे व्हिडिओमध्ये. आणि आपल्या सध्या महिला दिनानिमित्त आणि पाडव्याच्या निमित्त ऑफर सुरू आहेत ट्रेसिंग पेपरवरती, तर ते सुद्धा मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर ते सुद्धा लक्ष करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर इथे बघू शकता मैत्रिणी, एकदम छोट्या छोट्या तुकड्यांचा रेक्झिनचे तुकडे उरतात, ते फेकून न देता त्यांचासुद्धा खूप छान असा उपयोग आपण करू शकतो. इथे बघा, मी टायचा आकार घेतलेला आहे, म्हणजे वरती त्रिकोण घेतले 2 आणि खालीसुद्धा थोडंसं छोटंसं असं टाय घेतलेलं आहे. आणि हे बघा, हिरव्या कलरमध्ये मी इथं बाँड्री देऊन घेतलेली आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते बाँड्री देऊन घ्यायची आहे. बघू शकता इथं बाँड्रीमुळे किती आकार सुंदर दिसत आहे. आणि मध्ये जो आहे तो पिवळा भरलेला आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्ही इथं कलर कॉम्बिनेशन घेऊ शकताय. आणि माझेसुद्धा कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आवडतात का नाही हे मला कधीतरी कॉमेंटमध्ये सांगत चला. एवढे व्हिडिओज मी बनवत असते, कधीच तुम्ही सांगत नाही की ताई कलर कॉम्बिनेशन छान आहे तुमचं, किंवा आम्हाला पण आवडतं, किंवा हे नको ते नको, असं काहीतरी मला कमेंटमध्ये सांगत चला. म्हणजे मलाही कळेल की कोण कोण व्हिडिओ बघते, कोण कोण मनापासून बघते, किंवा अर्धवट कोण बघते, किंवा कुणाला माझे व्हिडिओ जास्त आवडतात हेही कळून जाईल मला. प्लीज सांगत चला, काही राग नाही त्यामध्ये, कारण प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते. तर इथे बघा, मी खाली ग्रीन कलरचीच बॉर्डर घेतली आहे आणि त्यामध्ये पिंक कलर, डार्क पिंक कलर भरून घेतलेला आहे. आणि एक मोती, मोठ्या कलरचा मोती मी लावला आहे. आणि हे बघा, साईडचं जे रेक्झिन आहे तर ते मी कट करून घेतले. आता रेक्झिनऐवजी तुम्ही इथे कॅनव्हासही वापरू शकता आणि काही वापरू शकता, याचा काही एवढं इश्यू नाही. तर त्याच्यानंतर बघा, ही आता याचा उपयोग एखादी क्लिप लावू शकता तुम्ही खाली, आणि मुलींना हेअर क्लिप म्हणून वापरू शकता. त्याच्यानंतर हे बघा, हेअर बँड म्हणूनही याचा उपयोग छान होऊ शकतो, किंवा पडदा होल्डर म्हणूनही याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, हे दुसरं DIY मी घेतलेलं आहे, ते फुलपाखरूचं डिझाईन मी काढून घेतलेलं आहे. आता फुलपाखरूमध्ये भरपूर डिझाईन आहेत. आता व्हिडिओ मी थोडासा फास्ट केला आहे, परंतु तोंडाने सुद्धा मी व्यवस्थित तुमच्यापर्यंत सांगण्याचा, पोहोचवण्याचा प्रयत्न करते. कारण काय होतं, व्हिडिओ जर खूप मोठा मी बनवला, स्लो घेतला, तर तो बघायला तुम्हाला खूप म्हणजे जड वाटतं आणि ते तुम्ही स्किप करून टाकताय. त्यामुळे मीच व्हिडिओ थोडासा कमी केला आणि 3 आयडिया शेअर केलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये. तर बघा, ग्रीन कलरचीच मी बाँड्री घेतली. आता फुलपाखरू म्हटल्याच्या नंतर कलरचं असतं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरपूर कलर यामध्ये टिपके असे केले तरी चालतील. मी सध्या तरी तुम्हाला एकच करून दाखवते. त्याच्यानंतर बघा, पिवळ्या कलरने आतमध्ये भरून घेतले. आता पिवळा कलर झाल्यानंतर असे 2-3 कलरचे टिपके जरी टाकले तुम्ही, जसे फुलपाखरांवरती असतात रिअलमध्ये, तसेही चालतात. तर मी इथं पिवळा कलर पूर्ण भरून घेतलेला आहे, लिंबू पिवळा कलर घेतलेला आहे, आणि अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे. आता इतकं सुंदर दिसतं हे घरामध्ये होम डेकोरसाठी. नेहमीच मी आपल्या घरामध्ये होम डेकोरेशनसाठी जे रांगोळ्या वगैरे असतात त्याचेच व्हिडिओज बनवत असते, आपल्या घराच्या रिलेटेडच असतात. त्यामुळे सांगते की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कधीतरी कुठला तरी व्हिडिओ तुमच्यासुद्धा उपयोगाला येणारा आहे, कारण मी नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आता बघा, हे बघा, पूर्ण पिवळ्या कलरने पूर्ण भरून घेते आहे. आणि त्याच्यानंतर मध्ये थोडंसं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी ऑरेंज कलर म्हणजे केशरी कलर थोडासा भरून घेते. त्यामुळे बघा, लुक किती सुंदर येतो आहे आपल्या फुलपाखराला. यामध्ये आता फुलपाखरांची भरपूर कलर असतात. तुम्ही जास्त बनवायचे असतील तर वेगवेगळ्या कलरची बनवू शकता. आता अशी फुलपाखरं बनवून तुम्ही घरामध्ये डेकोरेशनसाठी डबल सायडेड चिकटपट्टी असते बघा, ती चिकटपट्टी जरी तुम्ही लावून भिंतीवरती वॉल डेकोरेशनसाठी जरी केलात तरी खूप सुंदर दिसतं. त्याच्यानंतर वरती थोडंसं असं काय म्हणतात ते फुलपाखराचे ते मिशा का काय ते काढलेलं आहे मी थोडंसं, आणि मोती लावून घेतला आहे बघा, आणि एक्स्ट्राचं जे रेक्झिन आहे तर ते कट करून घेतले. आता याचा उपयोग आपण पडदा होल्डर म्हणूनही करू शकतो. त्याच्यानंतर
वॉल हँगिंग म्हणूनही करू शकतो. वॉल किंवा दरवाजाच्या दोन्ही साईडला 2 आपण लावण्यासाठी करू शकतो. हे बघा मी वॉल हँगिंग म्हणून केलेलं आहे, तर उभं लावलेलं आहे त्याला. आणि तुम्हाला पडदा होल्डर करायचं असेल तर आडवं लावून घ्यायचं ते साईड पाठीमागची जी उलन आहे ती, म्हणजे बांधण्यासाठी आपल्याला योग्य होऊन जाईल. तर आता बघा ही तिसरी DIY बघा, तिसरं आयडिया. आता इथं मी डिझाईन करून घेतली तरी तुम्हाला आणखी करून दाखवते. बघा एकदम छोट्या छोट्या तुकड्यांचा सुद्धा आपल्या इथे उपयोग होऊन जातो, त्यामुळे फेकून द्यायचे नाहीत. आणि मला जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला आयडियाज शेअर करत जाईन. तर बघा ही अशा प्रकारे डिझाईन मी काढून घेतलेली आहे. आणि हिरवा कलर घेतलेला आहे पुन्हा बाउंड्रीसाठी. तुम्ही इथं पांढरा कलर घेतला तरी चालेल, एकदम रिअल जशी रांगोळी असते तशीच रांगोळीसारखी दिसेल पांढरा कलर घेतला तर. पण मी हिरवा कलर इथं वापरलेला आहे. तर हिरव्या कलरने बघा आता पूर्ण बाउंड्री इथं मी घेणार आहे. आता ही सुद्धा रांगोळी इतकी सुंदर दिसते. अशा 2 रांगोळ्या जरी केल्यात चौरंगाच्या भोवती, पाटाच्या दोन्ही साईडला आणि समोर एक, चौरंगाच्या दोन्ही साईडला समोर एक ठेवली किंवा देवघराच्याही समोर ठेवली तरी ही रांगोळी खूप सुंदर दिसते. 2-3 जरी बनवला आणि उंबरठ्याच्या समोर जरी ठेवला तरी एकदम आणि नाजूक छोटीशी दिसते. एकदम अशी जास्त मोठी पण नाही, काही नाही. ही कुठेही वापरू शकता एकदम छोटीशी रांगोळी. मी थोडीशी काढून दाखवली आहे. तुम्हाला आणखीन लांब पाहिजे असेल तर तुम्हाला जेवढी लांब हवी असेल तेवढीही करू शकता तुम्ही. मी देवघरासमोर ठेवण्यासाठी छोटीशी म्हणून मी एवढीच काढलेली आहे. बघा पूर्ण बाउंड्री झालेली आहे. त्याच्यामध्ये आता मी लिंबू पिवळा कलर भरून घेते. लिंबू पिवळा कलर एकाड एक भरून घेते मी आता. इथे लाल किंवा लाल पिवळा 2 असं जरी कॉम्बिनेशन केलं ना तुम्ही तरीही खूप सुंदर दिसतं. बाहेरचा आवाज येतो, कंटिन्यू बाहेरचा आवाज येत राहतो. दारावरती कोणतरी येत असतं, त्यामुळे तिकडे इग्नोर करा. आणि बघा इथं मी केशरी कलर भरून घेते आता. तर केशरी आणि पिवळा, केशरी पिवळा असं एकाड एक भरून घ्यायचं आहे. खूप सुंदर दिसते ही सुद्धा रांगोळी. नक्कीच तुम्ही मैत्रिणींनो ही ट्राय करा ही रांगोळी. मी छोटे छोटे आयडियाज सांगितले, अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता एक जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये मी या तिन्ही रांगोळ्या बनवून घेतलेल्या आहेत DIY. आणि घरामध्ये आपल्याला डेकोरेशन करण्यासाठी खूप सुंदर आयडिया आहेत. तर नक्कीच करा आणि मला नक्की सांगा की कोणी कोणी बनवलेलं आहे या डिझाईन्स. तर बघा इथं आता केशरी कलरसुद्धा भरून घेतो आहे आपण. आणि केशरी कलर भरून झाल्याच्या नंतर पुढे आपल्याला पांढरा कलर वापरायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओज बनवते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आणि कुठेही सर्च करत बसण्याची गरज नाही, आपोआप तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती आपला व्हिडिओ येऊन जाईल. खूप हेल्पफुल व्हिडिओज मी बनवण्याचा प्रयत्न करत असते. तर हे बघा पांढऱ्या कलरचे छोटे छोटे असे मी टिपके देऊन घेतलेले आहेत मधोमध. आणि उरलेलं रेक्झिन जे आहे तर ते कट करून घेते अशा प्रकारे. आणि बघा आता खूप सुंदर अशी आपली ही रांगोळी तयार झालेली आहे. देवघरासमोर इतकी सुंदर दिसते बघा, किती सुंदर दिसते छोटीशी रांगोळी. अशीच तुम्ही सुद्धा बनवा. आणि ह्या सुद्धा रांगोळीमध्ये 3 DIY बनवलेत, आयडियाज बनवल्यात. तिन्हीपैकी प्रत्येकाने सांगायचं आहे की कुणाला कोणती रांगोळी आवडली, कोणती डिझाईन आवडलेली आहे ते सांगायचे आहे. सुंदर अशी देवापुढे दिसते. त्याच्यानंतर बघा हे फुलपाखरू वॉल हँगिंग म्हणून वापरू शकता किंवा हँगिंगसाठी वापरू शकता. किंवा हे बघा चिटकावू सुद्धा शकता. डबल साइडेड चिकटपट्टी मिळते, तर ती चिकटपट्टी पाठीमागे जर लावली तुम्ही 2 ठिकाणी आणि चिटकावून टाकलं तरी वॉलला खूप सुंदर दिसतं घरामध्ये डेकोरेशनसाठी वगैरे. लहान मुलांचा वाढदिवस वगैरे असेल तरी तुम्ही एक 5-7 अशा तिथली करून लावलं तरी सुंदर दिसतं. किंवा पडद्यासाठी होल्डर म्हणूनही आपल्या सणावाराला किंवा कार्यक्रम असेल तरी सुंदर दिसतं हे. प्रत्येक गोष्टीचा उपयोग खूप छान छान असतो. हे बघा हे आता हे सुद्धा पडदा होल्डर किंवा मुलींना हेअरबँड बनवून सुद्धा तुम्ही गिफ्ट करू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला यामधली कोणती आयडिया आवडली हे नक्की सांगायला मला विसरू नका. आणि ऑफर आपल्याकडे सध्या चालू आहे, त्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे. मी सांगते बोलली होती, परंतु खूप घाई होते, व्हिडिओ खूप मोठा होतोय. ऑफर महिला दिनानिमित्त एक ऑफर आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त एक ऑफर आहे, त्यावरती मी
व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. खूप कमी रेट आहेत त्या ऑफरमध्ये. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला, आवडला किंवा नाही कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.